नमस्कार मित्रांनो, परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ। सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे या ओवीच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामींनी आपल्या भक्तांना एक अत्यंत गहन आणि प्रेरणादायक संदेश दिला आहे। यामध्ये त्यांनी एका माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि आत्मिक सामर्थ्याची गहराईने तपासणी केली आहे। त्यांचा उद्देश भक्तांना आत्मसन्मान, आत्मविश्वास, धैर्य आणि ईश्वराच्या कृपेचा अनुभव देणे हा होता। समर्थ रामदास स्वामी हे भारतीय संत आणि योगी होते, ज्यांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या तत्त्वज्ञानांचा प्रचार केला। त्यांचा जीवनपट आणि त्यांच्या शिकवणींचा अभ्यास केल्यावर असे स्पष्ट होते की त्यांची चळवळ केवळ शारीरिक तगडाई नाही, तर ती एकात्मतेच्या, स्वधर्माच्या आणि ईश्वराच्या साधनेच्या दिशेने होत होती। त्यांचा शिकवणुकीचा मुख्य भाग हे आध्यात्मिक साधना, कर्तव्य पालन, साधूंचे मार्गदर्शन आणि समाजसेवा यावर आधारित होता। 1. समर्थ रामदास स्वामींचे जीवन आणि कार्य। समर्थ रामदास स्वामींचे त्यांच्या बालपणापासूनच त्यांच्या जीवनाचा उद्देश ईश्वराच्या सेवेमध्ये लागून आत्मसाक्षात्कार करणे हे ठरले होते। त्यांनी साकारलेली चळवळ ही भक्तिपंथ, कर्मयोग आणि ध्यानधारणेवर आधारित होती। समर्थ रामदास स्वामींचे दासबोध हे मुख्य ग्रंथ आहे, ज्यामध्ये त्यांनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील तत्त्वज्ञान स्पष्ट केले आहे। त्यांच्या शिकवणींमध्ये शारीरिक व मानसिक सामर्थ्याचं महत्त्व सांगितले जातं। सामर्थ्य आहे चळवळीचे या ओवीचा अर्थ तोच आहे की जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या साधनेसाठी, कार्यासाठी किंवा चळवळीसाठी समर्थ होतो, तेव्हा त्याचे कर्तव्य पूर्ण करण्याची क्षमता अधिक होऊ लागते। 2. चळवळीचे सामर्थ्य। समर्थ रामदास स्वामींनी सामर्थ्य आहे चळवळीचे या ओवीतून व्यक्तीला चळवळीच्या सामर्थ्याबद्दल एक गहन दृष्टिकोन दिला आहे। चळवळ ही फक्त समाजातील बदलाची आणि एकतेचीच साधन नसून ती व्यक्तिगत उन्नतीचा एक मार्ग आहे। त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनाच्या उद्देशांसाठी चळवळ सुरू केली पाहिजे। ही चळवळ म्हणजे केवळ शारीरिक परिश्रम किंवा बाह्य कार्यच नव्हे, तर ती मानसिक व आध्यात्मिक प्रगतीसाठीही असावी लागते। समर्थ रामदास स्वामींच्या दृष्टीने चळवळीचे सामर्थ्य फक्त शारीरिक शक्तीवर नाही, तर आपल्या आतल्या शक्तीवर आधारित आहे। साधक जेव्हा त्याच्या अंतर्मनावर काम करतो, तेव्हा त्याचे शारीरिक सामर्थ्य देखील वाढते। तसेच त्याच्या अंतःकरणातील शुद्धता आणि जागरूकतेतही वृद्धी होऊ लागते। त्यामुळे चळवळ म्हणजे एकप्रकारे मानसिक व आत्मिक जागरूकतेची प्रक्रिया आहे। 3. समर्थ रामदास स्वामींचे तत्त्वज्ञान। समर्थ रामदास स्वामींचे तत्त्वज्ञान जीवनातील सर्व अंगांचा समन्वय साधणारे होते। त्यांचे शिष्यत्व हे सर्वांसाठी एक आदर्श होते। स्वामींनी त्यांच्या शिकवणींमध्ये अनेक मूलभूत तत्त्वे दिली। त्यांपैकी काही प्रमुख तत्त्वे ही खालीलप्रमाणे आहेत। कर्तव्यपालन। प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्तव्यासाठी सजग राहावे लागते। जर कर्तव्याची पारायणाची भावना असेल, तर ते सामर्थ्य निर्माण करायला मदत करते। साधना आणि ध्यान। शारीरिक व मानसिक चांगुलपणासाठी साधना आवश्यक आहे। ध्यानामुळे अंतर्मनाची शुद्धता आणि शांतता प्राप्त होते, जी चळवळीच्या सामर्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। सेवा। समाजसेवा आणि इतरांशी प्रेम असणे हे जीवनाच्या उद्देशाचे एक भाग होय। हे त्या चळवळीला पुढे घेऊन जाते, ज्यामुळे व्यक्ती स्वतःचा एक सशक्त घटक बनतो। समाज सुधारणा। समाजाच्या भलाईसाठी कार्य करणे, उधळणीच्या आणि असामाजिक कृत्यांच्या विरोधात आवाज उठवणे हे स्वामींनी शिकवले। समर्थ रामदास स्वामी हे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सामर्थ्याच्या प्रतीकावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देत होते। त्यांचे जीवन एक उदाहरण होते की जेव्हा एक व्यक्ती आपल्या साधनांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा तो जीवनातील कोणत्याही अडचणींवर मात करू शकतो। 4. रामदास स्वामींच्या चळवळीच्या प्रेरणा। समर्थ रामदास स्वामींच्या चळवळीला प्रेरणा दिली होती त्यांची साधना, त्यांची भक्ती आणि त्यांचा समाजप्रेम। त्यांची चळवळ केवळ एका वर्तमानात असलेल्या भक्तांची चळवळ होती। हे लक्षात घेतल्यास समर्थ रामदास स्वामींच्या चळवळीला हवी असलेली प्रेरणा म्हणजे आत्मनिर्भरता, समर्पण आणि सहकार्याचा आशय। त्यांचे जीवन म्हणजे एक शरणागत वर्तन होते, जिथे शरणागत असलेल्या व्यक्तीला ईश्वराच्या कृपेचा अनुभव मिळवता येतो। स्वामींनी साधना हेच जीवनाचे मुख्य तत्त्व मानले। साधना केल्याने व्यक्तीचा मनोबल प्रस्थापित होतो, त्याचे कर्तव्य प्रेरणाही जागृत होते। 5. समर्थ रामदास स्वामींचे सामाजिक योगदान। समर्थ रामदास स्वामींचे कार्य केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे, तर समाज सुधारक म्हणूनही अत्यंत महत्त्वाचे होते। त्यांनी समाजातील असमानता आणि भ्रष्टाचार विरोधी आपले विचार व्यक्त केले। त्यांच्या शिकवणींचा मुख्य उद्देश समाजातील प्रत्येक व्यक्तीला समतेच्या मार्गावर ठेवणे आणि त्या व्यक्तीला त्याच्या उंचीपर्यंत पोहोचवणे हे होते। सामर्थ्य आहे चळवळीचे या संदेशाने समाजाच्या प्रत्येक घटकाच्या अंतःकरणात आत्मविश्वास निर्माण केला। 6. निष्कर्ष। समर्थ रामदास स्वामींच्या जीवनाने आणि त्यांच्या शिकवणींनी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे।
तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनातील उद्देशासाठी आणि चळवळीसाठी आवश्यक असलेला सामर्थ्य फक्त बाह्य कार्यांतून नाही, तर ती अंतर्मनातील दृढ निश्चय, शुद्धता आणि आत्मविश्वास यावर आधारित आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, हे वचन हेच त्या मार्गदर्शनाचे संकेत आहे की ज्याच्यात आत्मविश्वास आहे तोच खरी चळवळ करू शकतो. आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर करा. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.